नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण झटकीपट एकदम सोपा आणि सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेस पटकन तयार होणारा नाश्ता बघणार आहे. तर हा नाश्ता आहे रवा उत्तप्पा. अगदी कमी वेळेत बनून तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. जबरदस्त ही रेसिपी आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात शिकेल. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. अजिबात कुठे स्किप करून बघू नका. वेळ न गमावता पटकन रेसिपीकडे वळूयात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. मस्त आपण पौष्टिक असा हेल्दी रवा उत्तप्पा करायला सुरुवात करूया. बघा, सगळ्यात आधी इथं बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला बारीक फिरून घेऊ शकता. यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं. आधी दही आणि रवा छान एकजीव करून घ्यायचा आहे. छान याला फेटून घ्यायचं. बघा, इथं दही आणि रवा छान मी एकजीव करून घेतला. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा आहे हा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ आहे हे सुद्धा यामध्ये घालायचं. आता थोडं थोडं पाणी घालून छान याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बघा, याप्रमाणे याच्या अशा गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे. जसं आपण डोशासाठी बॅटर करतो तसंच हे बॅटर करून घ्यायचं. तर बघा, इथं मी मस्त असं बॅटर बनवून घेतलं आहे. मध्यम कन्सिस्टन्सीप्रमाणे हे बॅटर बनवून घ्यायचं. बघा, या पद्धतीने असं जसं आपण डोसा करण्यासाठी बॅटर करतो तसंच छान बॅटर इथं तयार आहे. आता आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे. यावरती मी झाकण ठेवते आणि अर्धा तास हे बाजूला ठेवते. आता इथे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. यावरती आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी थोडं तेल घालायचं आहे. हे बघा, सगळ्या बाजूंनी छान असं हे पसरवून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर इथं आपलं उत्तप्प्याचं बॅटरसुद्धा छान असं सेट झालं आहे. अर्धा तास मी याला असंच ठेवलं होतं. आता आपल्याला याचा उत्तप्पा करून घ्यायचा आहे. सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर करून घ्यायचा. चमच्यामध्ये हे बॅटर घ्यायचं आणि असं मध्यभागी सोडून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने छान असं हे पसरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त अशी याला जाळी सुटली आहे. आपण अर्धा मिनटं वाट बघायची. हलकंसं याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, इथं अर्धा मिनटं हलकंसं हे शिजत आलं की यावरती मी थोडा कांदा लसूण मसाला घालत आहे. नाही घातला तरी चालेल. हे बघा, थोडा कांदा लसूण मसाला घालायचा आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा हा यावरती घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी हिरवी मिरची आहे यावरती असं हे घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर. आता हे याला असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून हे सहज याला चिटकेल. आता यावरती सुद्धा थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि कढईने सुद्धा अर्धा मिनटं हे असंच शिजवून घ्यायचं. आपल्याला हा उत्तप्पा परतून घ्यायचा आहे. आहा, क्या बात आहे. बघा, मस्त अशी सुरेख भाजला गेला आहे. छान याला जाळीसुद्धा सुटली आहे. झटपट बनवून तयार होतो हा उत्तप्पा. नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पटकन बनवून तयार होतो. दोन्ही बाजूंनी मस्त छान असा खरपूस भाजून घ्यायचा. बघा, छान असा भाजला गेला आहे. गेला परतून घेऊया. हा, तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस भाजला गेला आहे. परत याला पलटी करून घ्यायची. छान भाजून घ्यायचा. बघा, मस्त असा खमंग हा असा भाजला गेला आहे. तुम्ही बघू शकता खूप असा सुरेख झाला आहे. लगेच आता एका डिशमध्ये काढून घेऊया. बघा, मी तुम्हाला आता परत एक उत्तप्पा करून दाखवते. तर बॅटर घ्यायचं, मध्यभागी असं सोडून घ्यायचं आहे. असं याला पसरवून द्यायचं. हे बघा, या पद्धतीने असं अर्धा मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे. अर्धा मिनटं शिजला की यावर बारीक चिरलेला कांदा हा घालून घ्यायचा. थोडासा कांदा लसूण मसाला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचे तुकडे. हे याला छान असं दाबून घ्यायचं आणि यावरती आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि कढईने सुद्धा. हे बघा, आता लगेच याला पलटी करून घेऊया. आहा, क्या बात आहे. तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा बघू शकता. छान असा खरपूस भाजला गेला आहे. सुरेख असा रंग आला आहे. याच पद्धतीने सगळे उत्तप्पे करून घेऊया. तर मस्त इथे रवा उत्तप्पा बनवून तयार आहे. तुम्ही हा पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊ शकता. झटपट बनवून तयार होतो
आणि खूप कमी त्रासामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. चवीलाही खूप छान लागतो. असा गरमागरम खाऊ शकता. चव्याची खूप छान येते. तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळे वेगळे रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.